आहे. आणि ह्या सर्व विचारांची तपासणी केल्यानंतर आपण असं दिसतं की विश्वबंधुत्वाकडे जाणारा त्यांचा जो विचार आहे, वर्ग, जात, पंथ, धर्म याच्यात कुठेही माणूस बांधून न राहता एक मानव जात म्हणून माणसाकडे त्यांनी बघितलेले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की पैगंबर त्या काळामधले आणि आज सुद्धा असे प्रॉफेट ठरतात की ज्यांना कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नको होता. म्हणजे त्यांचं म्हणणंच असं होतं की जो मी ही सांगितलेली शिकवण मानतो, कुराण सांगितलेलं ज्या सर्व गोष्टी हे लोक मानतात, तो मुस्लिम आहे, मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा असू दे. म्हणजे या सिद्धांतावरती ज्याची श्रद्धा आहे किंवा या सिद्धांतावरती श्रद्धा ठेवून जो चालणार आहे तो माझ्या धर्माचा माणूस आहे किंवा तो खरा माणूस आहे असं ते मानतात. दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की ज्या घरामध्ये बालकांच्यावरती, स्त्रियांच्यावरती किंवा गुलामांच्यावरती अत्याचार होतात ते दुर्व्यवहारी घर आहे आणि जिथे त्यांची सेवा होते ते सदाचारी घर आहे असंही ते मांडताना दिसतात. आता हा विचार त्या काळामध्ये म्हणजे माणूस सज्ञान केव्हा होतो, म्हणजे एका बाजूला असं वाटतं की आता आपल्याला सायकोलॉजी सांगते, मानसशास्त्र सांगतं की 14व्या वर्षी मुलगा सज्ञान होतो. त्यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलंय की मुलाला स्त्री आणि पुरुष हा फरक कळायला लागला की मग तो मुलगा तरुण झालेला आहे किंवा पुरुष झालेला आहे असं आपण समजावं. म्हणजे त्यांच्या विचाराला एक मानसशास्त्रीय बैठक सुद्धा आहे. जशी तात्विक बैठक आहे तशी मानसशास्त्रीय बैठक सुद्धा आपल्याला दिसते. आणि हा विचार त्या काळामध्ये हा माणूस करतो, एवढा मोठा पुढचा विचार हा माणूस करतो, ही सर्वांनाच आश्चर्य करायला लावणारी गोष्ट आहे. याचं कारण असं की त्या काळामध्ये त्यांना वाचनाचे स्रोत काय त्यांच्या पुढे असतील किंवा त्यांनी काय संदर्भ तपासले असतील. मला तर असं वाटतं की त्या काळामध्ये त्यांच्या पुढे असं काहीच असणार नाही, परंतु प्रत्यक्षात समाजात जाऊन समाजातलं दैन्य, समाजातलं दुःख, समाजातलं दारिद्र्य, समाजातली उपासमार हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. आणि या स्वतःच्या पाहण्यातून, अनुभवातून, अनुभूतीतून जे त्यांना मिळालं त्याच्यातून त्यांनी आपले पुढे विचार मांडलेले आपल्याला दिसतात. आणि मग ती शिकवण आता जगापुढे जाण्याची गरज आहे. याचं कारण असं की आज आपण जे वेगळ्या प्रकारचे राजे रजवाडे आपल्याकडे होऊन गेलेत किंवा जे विचारवंत होऊन गेलेत त्यांच्या विचारामध्ये आणि पैगंबरांच्या विचारामध्ये एक मूलभूत फरक असा दिसतो, या प्रत्येकाने कोणत्या तरी समाजाच्या किंवा माणसाच्या एखाद्या अंगाचा विचार केलेला आहे. पैगंबरांच्या शिकवणीतून आपल्याला असं दिसतं की त्यांनी माणसाच्या व्यक्तिमत्वाचा किंवा समाजातल्या वेगवेगळ्या जे समस्या आहेत यातल्या कोणत्या समस्येचा विचार त्यांनी केलेला नाही असं दिसत नाही. म्हणजे सर्व समस्यांना त्यांनी स्पर्श केलेला दिसतो. म्हणजे समाजाची अर्थव्यवस्था असेल, समाजातलं शिक्षण असेल, बालकांचं शिक्षण असेल, स्त्रियांचं शिक्षण असेल, अर्थनीती असेल, राजकारण असेल, या सगळ्या गोष्टींच्या वरती सर्वंकष असे त्यांचे स्वतःचे विचार किंवा इस्लामच्या माध्यमातून त्यांनी ते पुढे आणण्याचा विचार केलेला आहे. आणि हा विचार आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे आणि तो सामान्यांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, त्याबरोबरच विचारवंतांच्या पर्यंत पण पोहोचला पाहिजे. काही विचारवंत आज आपल्याला समाजाला वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये जे विभागून त्यांची वाटणी करतायत, अशी वाटणी होत असताना सर्व समाज एकसंध आहे असं ज्या पैगंबरांनी मांडलं, असं जे पैगंबर शिकवित राहिले, आपलं संपूर्ण आयुष्य केवळ समाजासाठी त्यांनी वाहिलं, कोणत्याही प्रकारचं रिवॉर्ड न घेता. म्हणजे आज जी माणसं काम करताना आपल्याला दिसतात त्यांना कुठेतरी पद्मविभूषण मिळतं, पद्मश्री मिळते, नोबेल प्राइज मिळतं, असं कुठलंच प्राइज त्यांना अपेक्षित नव्हतं किंवा कुठल्याही अशा रिवॉर्डसाठी त्यांनी कधी काम केलेलं दिसत नाही. आपला संपूर्ण देह त्यांनी या समाजाच्या मानव कल्याणाच्या उद्धारासाठी वेचलेला आहे. आणि असा माणूस, असं व्यक्तिमत्व, अशा माणसाचे विचार हे समाजापर्यंत आज पोचणं, कारण आज जो समाज आपल्याला दिसतो ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची वैगुण्य आहेत, म्हणजे एकूण पैगंबरांचा जो लढा आहे तो लढा समाजातले जे एव्हिल्स आहेत, व्हायसेस जे आहेत, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या संपवण्यासाठीच आहे. आणि दुसऱ्या बाजूला केवळ तो संघर्ष हे संपवण्यासाठी केलेला त्याने आहे एवढंच नाही, तो संघर्ष करून या सर्व वाईट गोष्टी संपवायच्या आणि त्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत म्हणून दुसऱ्या गोष्टींची मांडणी करायची. असे विचार आपल्याला फार कमी ठिकाणी दिसतात. काही विचारवंत आपल्याला, काही कार्यकर्ते, काही प्रेषित आपल्याला असं करताना दिसतात की केवळ विकासाचा अजेंडा त्यांच्या पुढे असतो किंवा केवळ संघर्षाचा अजेंडा त्यांच्या पुढे असतो. म्हणजे एका बाजूला योद्धा म्हणून, समाजासाठी झटणारा योद्धा म्हणून ते अनेक वाईट गोष्टीविषयी लढताना दिसतात, त्यांना त्याच्यामध्ये त्रास झालेला आहे.
पण इनस्पाइट ऑफ ऑल दीज ऑड्स, इनस्पाइट ऑफ ऑल दीज रिस्ट्रेंट्स किंवा कन्स्ट्रेंट्स, ह्या सगळ्या गोष्टींचं हे असून त्याला टक्कर देत ते पुढे आलेले आहेत. म्हणजे समाजाचा रोष पत्करून त्या सगळ्याशी संघर्ष करत ते पुढे आलेले आहेत. आणि पुन्हा समाजाप्रती त्यांचं प्रेम, म्हणजे विशेषतः काही वेळा बालकांच्या प्रती त्यांचं जे प्रेम आहे, तर बालक रस्त्यात भेटल्यानंतर त्यांना कवटाळणं, त्यांचे मुके घेणं, हे सुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. आता इथपर्यंत बालकांच्या स्तरापर्यंत जाऊन त्यांच्या मानसशास्त्राचा, त्यांच्या भूमिकेचा, त्यांच्या अनाथपणाचा, त्यांच्या असहायतेचा किंवा त्यांच्या निरागसतेचा हा विचार करणारा माणूस हा केवढा मोठा द्रष्टा किंवा केवढा विचारवंत असला पाहिजे. आणि ते विचार त्यांच्याकडे जे आलेले दिसतात ते प्रत्यक्ष अनुभूतीतून, प्रत्यक्ष अनुभवातून आलेले विचार आहेत. ते पुस्तकी विचार किंवा पांडित्यपूर्ण विचार असे विचार ते दिसत नाहीत. आजकाल जे विचार मांडले जातात ते बरेच माणसं पुस्तकं काहीतरी वाचतात आणि त्यातून मांडताना दिसतात. पण पैगंबरांनी जे मांडलेलं आहे ते त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून मांडलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्यांचे विचार ते काळाच्या कसोटीवर आजही लागू ठरतात, आजही रिलेव्हंट, आजही सापेक्ष ठरतात. आणि म्हणून ते लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून जमाते हिंद इस्लाम ही जी मोहीम आहे, या संघटनेने जी मोहीम घेतलेली आहे सर्वांसाठी पैगंबर, आणि खरोखरच सर्वांचं ही मोहिमेचं जे टायटल आहे ते सुद्धा अतिशय समर्पक आहे. सर्वांसाठी पैगंबर म्हणजे पैगंबर सर्वांचे आहेत. ते कोणत्याही कुठल्या तरी एखाद्या जातीसाठी बांधलेले नाहीत, कोणत्या वर्गासाठी बांधलेले नाहीत, महिलांसाठी बांधलेले नाहीत, मुलांसाठी बांधलेले नाहीत, पुरुषांसाठी बांधलेले नाहीत, उच्च वर्गासाठी बांधलेले नाहीत, नीच वर्गासाठी बांधलेले नाहीत, सर्वांसाठी आहेत. आणि मग सर्वात्मका हा जो विचार आहे, सर्वंकष असा सर्वांसाठी असलेला माणूस, सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा माणूस, सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारा माणूस, असा जो माणूस आहे त्याचे विचार, हे विचार आज जर आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवले नाही तर आपण फार मोठा अन्याय एका मोठ्या प्रेषितावर करतोय असं होईल. आणि म्हणून ते विचार पोचले पाहिजेत. आणि मग त्याच्या बरोबरीने आपण ज्यावेळी अन्य काही मंडळींचा विचार करतो तर त्यांच्या बरोबरीने सुद्धा त्यांचे कसे विचार येतात. म्हणजे आज आपण शाहू महाराजांचा विचार करतो, शाहू महाराजांना आपण रयतेचा राजा म्हणतो. तसंच एका बाजूला पैगंबर सुद्धा आपल्याला दिसतात की रयतेचा किंवा सामान्य माणसांचा विचार करताना दिसतात किंवा स्त्रियांचा आदर करताना दिसतात. महाराजांनी आपल्याला एका मोहिमेमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आपल्या घरी आल्यानंतर तिचा जो आदर केलेला आहे, तशाच प्रकारचा आदर आपल्याला पैगंबर सुद्धा स्त्रियांचा करताना दिसतात. म्हणजे एकूण आता अलीकडच्या काळामध्ये, त्यांच्या नंतरच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये जे योद्धे किंवा जे चांगले विचारवंत होऊन गेले, जे चांगले राज्यकर्ते होऊन गेले, या सर्व लोकांनी ज्या काही अनुकरण करण्यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत त्या त्यांच्याही विचारामध्ये त्यावेळी होत्या. आणि म्हणून त्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचून समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून, धर्माधर्मामध्ये जे अंतर पडतंय ते अंतर कमी होण्याच्या दृष्टिकोनातून, वर्गभेद जे आहेत ते वर्गभेद वाढतायत ते कमी होण्याच्या दृष्टिकोनातून पैगंबरांचे विचार आज लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि त्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं.